पुण्यातील विषारी दारू प्रकरणी सीआयडीच्या 10 टीम तयार आहेत। सगळ्या 6 आरोपींना सीआयडीकडून अटक करण्यात आली। दापोडी पोलिसांकडून सीआयडीकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आलाय। सीआयडीकडून सीसीटीव्ही आणि इतर पुरावे गोळा करण्यास सुरुवात झाली। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपल्याला माहिती आहे की पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणाचा तपास जो आहे तो सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेला होता। दापोडी पोलिसांनी याआधी 6 आरोपींना अटक केलेली होती। मात्र दापोडी पोलिसांचा तपास जो आहे तो सीआयडीकडे गेल्यानंतर सीआयडीनं आता सगळ्या आरोपींना जे आहे तपासकामी अटक केलेली आहे। 6 आरोपींना सीआयडीनं ताबा जो आहे तो दापोडी पोलिसांकडून घेतलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या तपासासाठी सीआयडीनं जवळपास 10 टीम तयार केलेल्या आहेत आणि सगळ्याच अनुषंगानं तपास जो आहे तो घटनास्थळावरती सीसीटीव्ही असेल, सॅम्पल असेल, इतर पुरावे जे आहेत ते सुद्धा गोळा केले जात आहेत। त्याचबरोबर फॉरेन्सिक लॅबचा जो रिपोर्ट आहे तो येणं अजून बाकी आहे। त्या रिपोर्टनुसार सीआयडी कडून पुढची कार्यवाही जी आहे ती केली जाईल। मात्र सध्या तरी सीआयडीनं 10 टीम ज्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत। त्याच्यामधला मुख्य आरोपी आकाश जाधव, इरफान कुरेशी, त्याचबरोबर आर्यन धोत्रे या सगळ्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि सगळ्या आरोपींचा तपास जो आहे तो सध्या सीआयडी कडून केला जातोय। मात्र दापोडी पोलिसांकडून ताबा जो आहे तो सीआयडीने घेतलेला आहे। त्यांना अटक करून त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। त्यावेळेस त्यांना कस्टडी रिमांड जी आहे ती देण्यात आली आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।